मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की सर्वात भयानक गोष्ट काय आहे? आपण आपल्या बॉडीपेक्षा जास्त काळजी आपल्या फोनची घेतो आणि हे खरंच खूप चिंताजनक आहे. कारण आपल्याला आपल्या फोनच्या बॅटरीची काळजी असते, पण आपल्याला आपल्या बॉडीच्या एनर्जीची कधीच काळजी नसते. आपण फोनवरती आपला स्क्रीन टाइम चेक करतो, पण कधी आपला स्लीप टाइम चेक करत नाही. आपण फोनला चार्जवरती लावतो त्याची बॅटरी उतरल्यावरती, पण आपल्या बॉडीला कधीच चार्ज करत नाही. एकदा ऑनेस्टली स्वतःला विचारा, कधी तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घेतली? म्हणजे कधी तुम्ही अशा गोष्टी केल्या ज्याने तुम्ही हेल्दी राहू शकता? तुम्ही जर म्हणताय की हेल्थसाठी तुम्ही चांगली डाएट घेताय, चांगली फूड्स खाताय, पण हेल्थ जी आहे ती फक्त चांगल्या खाण्याने बनत नाही. हेल्थ जो आहे तो एक ब्रॉड टॉपिक आहे आणि तुमची जी हेल्थ आहे ती तुमच्या डेली हॅबिट्सने बनते. हॅबिट्स म्हणजे आपल्या सवयी. आजच्या काळात आपण कधी ब्रेकफास्ट करत नाही, नियमित झोप घेत नाही आणि कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी पण करत नाही. आणि डाएट याच्याबद्दल तर बोलायलाच नको. आता भारतात खूप खराब परिस्थिती आहे. लोक खूप अनफिट होत चालली आहेत आणि याचा खूप मोठा क्रेडिट एका गोष्टीला जातं, ते म्हणजे जंक फूड. ते जंक फूड जे प्रत्येक गल्लीत खूप स्वस्तात भेटतं आणि आपण त्याला खूप नॉर्मल केलं आहे. रस्त्यावरती भेटणारं हे जंक फूड आपण इतकं नॉर्मल केलं आहे की जर कोणी म्हटलं तुम्हाला की मला हे नाही खायचंय, तर त्याला आपण बोलतो की तू डायटिंग वरती आहेस का? म्हणजे प्रॅक्टिकली हे तर नॉर्मल असायला पाहिजे, पण नाही. आपल्याकडे इटिंग जंक फूड इज नॉर्मल अँड इटिंग हेल्दी इज डायटिंग. तुम्ही किती पण मनाने किती पण आवडीने हे जंक फूड खा, पण तुम्हाला कुठे ना कुठे माहित आहे की या जंक फूडचा किती भयानक परिणाम आपल्या आरोग्यावरती होतोय. आपल्याला खूप कॉमन प्रॉब्लेम्स यांनी होतात, जसे की डायजेशन प्रॉब्लेम्स, वजन वाढणे, स्ट्रेस आणि बरेचसे आजार. तुम्ही नोटीस करा या जंक फूड मध्ये नक्की काय असतं. मैदा, पाम तेल, सडलेल्या टमाटाची चटणी, किती दिवसाचं ते तळलेलं तेल आणि असं बरंच काही जे आपल्या हेल्थसाठी खूप नुकसानदायक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपला देश भारत पूर्ण जगभरात कशासाठी ओळखला जातो? मित्रांनो, आपला देश एक डायबिटिक कॅपिटल म्हणून ओळखला जातो. म्हणजे पूर्ण जगभरात सर्वात जास्त डायबिटीसचे जे पेशंट आहेत ते भारतात आहेत. भारतात 8 करोड पेक्षा जास्त लोकांना डायबिटीज आहेत. आपल्या देशात पण हार्ट पेशंटची संख्या खूप जास्त आहे. हे सर्व कशामुळे होतंय? आपल्या सवयींमुळे आणि आपल्या लॅक ऑफ अवेअरनेसमुळे. म्हणून या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला की आपल्या हेल्थची काळजी घेणे किती इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ फक्त मी अवेअरनेस पसरवण्यासाठी बनवला आहे. हा व्हिडिओ खूप शेअर करा. तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती तर नक्की शेअर करा. मी असेच हेल्थ वरती प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्युशन वरती व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती आहे.